देशात डिजिटल व्यवहारांचा वेग वाढत असताना डिजिटल रुपया ही संकल्पना चर्चेत आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सुरू करण्यात आलेला हा डिजिटल रुपया म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी असून तो पारंपरिक नोटांचा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पर्याय मानला जातो. साध्या भाषेत सांगायचे तर आपल्या खिशातील रोख रकमेप्रमाणेच याची किंमत असते, मात्र तो पूर्णपणे डिजिटल स्वरूपात व्यवहारात वापरला जातो. डिजिटल रुपया आणि UPI यामध्ये मूलभूत फरक आहे. UPI ही बँक खात्यांमधील व्यवहार सुलभ करणारी प्रणाली आहे, तर डिजिटल रुपया हे स्वतःचं चलन आहे. त्यामुळे UPI द्वारे पैसे एका खात्यातून दुसऱ्यात जातात, पण डिजिटल रुपयामध्ये थेट डिजिटल चलनाचा वापर होतो. यामुळे व्यवहार अधिक जलद आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रिप्टोकरन्सीच्या तुलनेत डिजिटल रुपया अधिक स्थिर आणि विश्वासार्ह मानला जातो, कारण तो कोणत्याही खाजगी संस्थेऐवजी केंद्रीय बँकेच्या नियंत्रणाखाली असतो. त्यामुळे त्याच्या किमतीत मोठे चढउतार होत नाहीत आणि व्यवहारात पारदर्शकता राहते. याशिवाय रोख पैशांच्या छपाईचा आणि व्यवस्थापनाचा खर्च कमी करण्यासही मदत होऊ शकते. तथापि या नव्या प्रणालीसमोर काही आव्हानंही आहेत. सायबर सुरक्षेचे प्रश्न, गोपनीयतेबाबतची चिंता आणि तांत्रिक अडचणी या बाबींकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. विशेषतः ग्रामीण भागात इंटरनेट आणि डिजिटल साक्षरतेचा अभाव असल्यामुळे डिजिटल रुपयाचा वापर सर्व स्तरांपर्यंत पोहोचवणे सोपे नसणार आहे. एकंदरीत पाहता डिजिटल रुपया हा भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. मात्र त्याचा प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञान, सुरक्षा आणि जनजागृती या तिन्ही बाबींमध्ये समतोल राखणे अत्यावश्यक ठरणार आहे.